ताडगोळे सांडपाण्यामध्ये धुवून ते विक्रीसाठी ठेवल्याचा प्रकार खेडमध्ये घडलाय। खेड तहसीलदार कार्यालयासमोर गटारामध्ये हे ताडगोळे धुवून ते विक्रीसाठी ठेवणाऱ्या परप्रांतीय विक्रेत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। अल्लाउद्दीन शेख असं या विक्रेत्याचं नाव आहे। तेच गटारात टाकले तर बघा। रायगडमध्ये शाळकरी मुली सुरक्षित नाहीत का असा सवाल उपस्थित झालाय। कारण 2 दिवसांपूर्वीच महाड, तळा आणि कर्जतमध्ये अल्पवयीन मुलींचा विनयभंग करण्यात आलाय। तळा तालुक्यामध्ये 10 वर्षीय मुलीचा विनयभंग झालाय, तर त्याच दरम्यान कर्जतमध्ये शाळेच्या बसमध्ये चालकाने मुलीसोबत अश्लील चाळे केले। महाडमध्ये शिकवणीवरून घरी जाणाऱ्या 2 मुलींचा विनयभंग करण्यात आला। मुंबई गोवा महामार्गावरील वाटूळ येथील उड्डाणपुलाचं काम पूर्ण झालं असलं तरी गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या सर्व्हिस रोडचं काम रखडलेलंच आहे। यामुळे अपघातांची शक्यता आहे। सर्व्हिस रोडचं काम लवकरच पूर्ण करण्याची स्थानिकांनी मागणी केली आहे। रायगडमधील दूध उत्पादनात मोठी घट झाली आहे। 3 लाख लिटर दुधाची मागणी असताना जिल्ह्यामध्ये केवळ 1000 लिटर दूध उत्पादन होत आहे। मनुष्यबळाचा अभाव, पाण्याच्या आणि हिरव्या चाऱ्याच्या कमतरतेमुळे दिवसेंदिवस हे प्रमाण कमी होत आहे। त्यामुळे ग्राहकांना जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या दुधावर अवलंबून राहावं लागतंय।